या गुगल मीटच्या माध्यमातून नित्यनेमानं चालू असलेल्या ज्ञानेश्वरी सेवेमध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व भाविक भक्तांच्या चरणी नतमस्तक होऊन, भगवान पंढरीश पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन, ज्ञानराज माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन आजची ही 17व्या अध्यायाच्या प्रारंभीची सेवा आपण या ठिकाणी पाहत आहोत. काल 16व्या अध्यायापर्यंत आपण विचार करून आलो. आता 17व्या अध्यायाच्या जे सद्गुरूंचं नमन आहे त्या नमनामध्ये गणेशांचं रूपक करून भगवंतानी माऊलींनी अत्यंत सुंदर असं सद्गुरूंचं नमन या ठिकाणी केलेलं आहे. आपण गणेशाचं रूपकामध्ये 3 वेळा वंदन त्या ठिकाणी पाहून आलो. पहिल्या अध्यायामध्ये आपण बघितलं भगवान परमात्म्याने देवा तूची गणेशू सकलार्थमते प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जिजो, तोही भगवंताचं तिथेही वर्णन बघितलं. नंतर 13व्या अध्यायामध्ये पुन्हा गणेशांचंच रूपक करून त्यावेळेला माऊलीने वर्णन केलेलं आहे. आत्मारूप गणेशू स्मरण सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे. भगवान परमात्मा आणि आता या 17व्या अध्यायाचंही वर्णन त्या ठिकाणी करत असताना पण अलौकिक असं वर्णन या 17व्या अध्यायामध्ये अकलनीय वर्णन आहे. पहा, विश्वविकासित मुद्रा जया सोडी तुझी योग निद्रा तया नामो जीव गणेंद्रा सद्गुरू तुझं किंवा सद्गुरू श्री सद्गुरू राया तुझं पाठभेद आहे. पहा कसं आहे असतो. काय म्हणतात माऊली, भगवंताचं वर्णन करत असताना किंवा भगवंताची स्तुती करत असताना गणेशांना सद्गुरू रूपामध्ये भगवंतांना माऊलीने या ठिकाणी पाहिलं. आणि परंतु गणेश कसे आहेत याचा विस्तार करत असताना पहिल्यांदा सांगितलं विश्वविकासित, या विश्वाचा विकासित केलेला ज्यांनी योगनिद्रा सोडलेली आहे असे भगवान परमात्मा. आता विश्वाचा विकास कोणी केला? भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी विश्वाचा विकास केला. कसा केला म्हणजे पहा, ज्या वेळेला भगवंताची स्थिती, भगवान परमात्मा कसे आहेत? शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिविरध्यानगम्यं. असं असणारे हे भगवान परमात्मा शांताकारं म्हणजे पहुडलेले आहेत. शेषामध्ये शेषशाही पहुडलेले भगवान परमात्म्याने आपल्या नाभिकमळातून ब्रह्मदेवाची त्या ठिकाणी निर्मिती केली. ब्रह्मदेवाची निर्मिती केली. मग ब्रह्मदेवांची निर्मिती झाल्यानंतर ब्रह्मदेव वरती आले. त्यांनी पाहिले की आपण कुठून आलो आहे, हे कुठून आलं आहे या ठिकाणी पाहिल्यानंतर त्यांनी इतरत्र पाहिलं तर इतरत्र काहीच दिसत नाही. म्हटल्यानंतर त्या कमळाच्या देठातून आत जाऊन भगवान परमात्म्याला शोधण्याचा प्रयत्न केला. आपण वर्णन ऐकून आलं भगवान परमात्म्यानं किंवा आपल्याला निर्मिती कोणी केली याचा शोध ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी केला, पण कुठंच त्या ठिकाणी सापडणार नाही. साधको, ज्यावेळेला आपण आपल्या मनानं ज्या विचार करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला काही सापडत नाही. ज्या वेळेला भगवंताची कृपा होती त्याच वेळेला सापडतं किंवा त्याच वेळेला त्याची प्राप्ती होते. ब्रह्मदेवाने पाहिलं, इतरत्र पाहिलं, इकडे तिकडं पाहिलं, पण काही सापडत नाही. त्याच वेळेला आकाशवाणी झाली की ब्रह्मदेवा तू तप कर, तप केल्यानंतर मी तुला प्राप्त होईन. मग ब्रह्मदेवाने तप केलं आणि तप केल्यानंतर ब्रह्मदेवाने मग नंतर भगवान परमात्मा त्यांच्यावरती प्रसन्न झाले. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली. सृष्टीची निर्मिती केल्यानंतर, कारण ही सृष्टीची निर्मिती केली म्हणण्यापेक्षा परमात्माच सृष्टी त्या ठिकाणी झाले. जयाची सांडोनी योगनिद्रा, भगवान तिथं असा हा विश्वविकासित मुद्रा असणारा भगवान परमात्मा योगनिद्रा त्याने त्या ठिकाणी सांडली, योगनिद्रा सोडली. म्हणजे निद्रिस्त अवस्थेमध्ये योगाच्या अवस्थेमध्ये असणारे भगवान परमात्मा. मग तिथं काय झालं तर भगवान परमात्म्याने योगनिद्रा सोडली म्हणजे काय केलं तर मायेची उत्पत्ती केली. मायेची उत्पत्ती केली म्हणजेच तिथे एक ढलगज निर्माण झाली. त्या मायेच्या रूपातून भगवान परमात्म्याने विश्वाची निर्मिती केली. वास्तविक पाहता ती माया ही तिथं ते सुद्धा भगवंताचाच भाग आहे असतो. मग काय सांगितलं गेलं, भगवान परमात्म्याने मायेची निर्मिती केली आणि मायेच्या निर्मितीतून जगाची निर्मिती भगवान परमात्म्याने भगवान परमात्म्याने केली. कशासाठी भगवान परमात्म्याने किंवा बीजेची झाले तरू अथवा भांगाराचे अलंकारू तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग त्या ठिकाणी भगवंतानी विस्तार त्या ठिकाणी केलं. किंवा सुवर्णाचे मणी केले सोनियाच्या सुती उविले तैसे जगम्या धरले सभाय अभ्यंतरी. योगनिद्रेतून आलेला हा विश्वविकास आहे.
भगवान एकलेने कंठबे म्हणून निर्माण केली 14 भुवने, चंद्र सूर्य गगन चंद्र सूर्य तारांगणे ही भगवान परमात्म्याने तिथे निर्माण केलेली आहे. किंवा अवघे शून्य, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते पाही काना तेरे तेरे ते. हे भगवंताने या ठिकाणी निर्माण, पहिलं काहीच त्या ठिकाणी नव्हतं. म्हणजे विश्वनिर्मिती त्या ठिकाणी केली, विश्वाचं निर्माण केलं, योगनिद्रा सोडवली. अशा या भगवान परमात्म्याला गणेश रूपामध्ये माऊली या ठिकाणी पाहतात. अशा या भगवान परमात्म्याला गणेश रूपामध्ये माऊलीने पाहतात. आणि तया नमो जीवा गणेंद्रा, त्या गणेंद्राला, ते गणाचा इंद्र असणाऱ्या भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी काय करतात तर नमस्कार करतात. नमस्कारामध्ये अनेक प्रकार आहेत, नमस्काराचे अनेक प्रकार आहेत. नमस्कार काही ठिकाणी श्रद्धेचा असतो, काही ठिकाणी तळमळीचा असतो, काही ठिकाणी वरवरचा असतो, काही ठिकाणी स्वार्थाचा नमस्कार असतो. बघा, तळमळीचा नमस्कार आहे, अगदी समोर अगदी एखाद्या उच्च साधक, उच्च असणारे, व्याप्ती धरून असणारे जर एखादे साधक आपल्याला त्या ठिकाणी भेटले तर आपण त्यांना तळमळीनं नमस्कार करतो. तिथं अपेक्षा काहीच नसती, फक्त तळमळ, त्यांचं दर्शन झालं की त्या ठिकाणी काय होतं, आपण समाधान मानतो, असं तळमळीनं आपण त्या ठिकाणी नमस्कार करतो. काही वरवरचा नमस्कार आहे. बघा, काही जाताना आपण रस्त्याने जात असताना राम 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 राम, पुढचा राम राम म्हटला म्हणून आपण राम राम त्या ठिकाणी म्हणतो. मग माझ्या शेजारून एक जण चालला होता, म्हणजे त्यांना राम राम तुम्ही का केला, तुम्ही ओळखता का, त्यांना नाही ओळखत म्हणले, मग तुम्ही का राम राम केला, मी म्हटले त्यांनी केला म्हणून मी केला. हा वरवरचा नमस्कार. वरवरचा नमस्कार. काही स्वार्थाचा नमस्कार असतो. आता स्वार्थाचा नमस्कार सगळ्यांना माहिती, मी त्याचा विस्तार करत नाही. स्वार्थ काय पाया पडतात, काय करतात, आज तुम्हाला त्या विषयामध्येही जायचं नाही असतो. आणि पण काही ठिकाणी श्रद्धेचा नमस्कार असतो. इथं जो नमस्कार आहे तो श्रद्धेचा, श्रद्धापूर्वक नमस्कार, किंवा यथार्थ ज्ञान जाणून घेऊन, कोण आहेत ते, त्यांची यथार्थ ज्ञान काय आहे हे जाणून घेऊन केलेला नमस्कार. कसे तुम्ही विश्वविकासित मुद्रा, जया सोडी तुझी योगनिद्रा, तुम्ही योगनिद्रा सोडलेली आहे आणि योगनिद्रा सोडून विश्वाचा विकास केलेला या गणेंद्रांना तिथं नमस्कार त्या ठिकाणी केला आहे. तिथं भगवान परमात्मा, आता नमस्कार किती सर्वश्रेष्ठ आहे हो, किती आत्यंतिक सर्वश्रेष्ठ नमस्कार आहे. बघा, मैपती महाराजांनी नाथांचं चरित्र ज्या वेळेला लिहिलं त्यावेळेला नाथांच्या चरित्रामध्ये कथा येते की नाथांच्या म्हणजे पैठणमध्ये एक स्वामी आलेले होते आणि ते स्वामी मठामध्ये थांबलेले होते, योगी होते किंवा संन्याशी होते. नाथराय रोज त्यांच्या दर्शनाला जायचे आणि नाथराय त्यांना काय करायचे तर साष्टांग दंडवत घालायचे. असं अनेक दिवस त्यांनी त्या ठिकाणी साष्टांग दंडवत घातलं. नाथरायने अनेक दिवस त्यांना साष्टांग दंडवत घातलं. ते स्वामी म्हटले की हा जो साधक त्या ठिकाणी येतोय, नाथराय त्यांना म्हटलं जातं, हे उच्च कोटीचे, त्यांचा अभ्यास एवढा मोठा आहे, तरीसुद्धा ते मला नमस्कार करतात. एक दिवशी त्या स्वामींनी विचारलं की नाथराय तुम्ही मला नमस्कार करता, परंतु माझी पात्रता तेवढी नाही. कारण त्यांनी जाणून घेतलं होतं आपली पात्रता तेवढी नाही आहे, माझी पात्रता तेवढी नाही आहे, तरी तुम्ही मला उपदेश करा. कोण म्हणतात? ते स्वामी म्हणतात. ते जे संन्यासी होते त्यांनी सांगितलं की स्वामी नाथराय तुम्ही मला उपदेश करा. नाथराय म्हणतात मी रोज तुला उपदेश करतोय की. त्यांच्या मनामध्ये विचारलं रोज उपदेश, कसला उपदेश रोज करतोय म्हटलं. हो, मी तुम्हाला नमस्कार करतोय हाच उपदेश आहे. त्यांना उपरती झाली आणि ते उपरती होऊन त्यांनी काय केलं, सगळ्यांना नमस्कार करायला सुरुवात केला. बघा, मग त्यांचं नामाभिधान काय झालं, त्यांना काय म्हणायला लागले, दंडवत स्वामी. सुंदर वर्णन येतं त्या ठिकाणी, पहा, विस्तारानं मी म्हणत नाही, सुंदर वर्णन त्या ठिकाणी दंडवत स्वामी म्हणून त्या ठिकाणी ते मग काय करायला लागले, सगळ्यांना नमस्कार करायला लागले. जे जे दिसेल, जे जे दिसे भूत ते ते मानिजे भगवंत, असं करून ते दंडवत स्वामी सगळ्यांना नमस्कार त्या ठिकाणी करायचे, नतमस्तक व्हायचे. आणि नतमस्तक झाल्यानंतर असं झालं की त्यांना सिद्धी प्राप्त झाली. त्याने एकदा गाढवाला नमस्कार केला, मेलेल्या गाढवाला नमस्कार केला, मेलेलं गाढवं उठवलं. पुढं त्या ठिकाणी आता ते नाथरायांना बाकीचे लोक काय म्हटली ते चरित्रामध्ये पाहून घ्या, मला फक्त नमस्कार या ठिकाणी सांगायचा होता. इतकी सिद्धी प्राप्त होती, म्हणजे नमस्कारामध्ये इतकी ताकद आहे, म्हणून लीन झाला होता तेने कोंडले अनंत, असं या ठिकाणी ते नमस्कार त्या ठिकाणी होऊ लागला.
नमस्कार केला गेलेला आहे. विश्वनिर्माण करून योगनिद्रा सोडून योगनिद्रेतून विश्वनिर्मिती झाली. मग आता योगनिद्रा ते दोन्ही बाजू त्या ठिकाणी पाहून घ्या. योगनिद्रेतून विश्वनिर्मिती आणि विश्वनिर्मितीतून योगनिद्रा म्हणजे प्रलय वगैरे आदी करून त्याचाही विस्तार मी या ठिकाणी जास्त मांडत नाही. असो, मग नमस्कार भिन्न राहून करायचा नाही. भिन्न राहून नमस्कार त्या ठिकाणी करायचा नाही. अभिन्नतेतून त्या ठिकाणी नमस्कार करायचा आहे. अभिन्न अवस्थेमध्ये म्हणजे भगवान परमात्मा. कारण आपण काय एवढा विस्तार माऊलीने या ठिकाणी का मांडला, तर आपण काय ममाय अंशो जीव लोके जीवभूत सनातन, आपण भगवंताचेच अंश आहोत आणि भगवंताच्या अंशातूनच भगवंताला नमस्कार त्या ठिकाणी झाला पाहिजे. अभिन्नतेतून ज्या वेळेला नमस्कार होतो त्यावेळेला तो नमस्कार भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी जाऊन पोचतो आणि मग त्या ठिकाणी अनुभव येतो. कैसा अनुभव येतो? ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे, असा हा अनुभव त्या ठिकाणी प्राप्त होतो. विश्वविकासित मुद्रेला असा अनुभव त्या ठिकाणी येतो. मग अनुभवानं नमस्कार करावा. भक्ती करत असताना अनुभवानं भक्ती त्या ठिकाणी झाली गेली पाहिजे. आणि त्या अनुभवातून किंवा एकतर विश्वासानं, एकतर श्रद्धेनं आणि एकतर भक्तीनं भगवंताला शरण गेलं पाहिजे आणि सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. सद्गुरूंना शरण गेल्यानंतर काय होतं, तर ती भक्ती त्या ठिकाणी ओतप्रत होती. म्हणून इथं गणेशांचं रूपक करून विश्वविकासित मुद्रा असणाऱ्या निद्रेतून जागृत झालेल्या भगवंताला माऊली या ठिकाणी नमस्कार करतात. पुढं सांगतात, त्रिगुण त्रिपुरारी वेढिला जीवत्व दुर्गी आडिला तो आत्मशंभूने सोडविला तुझिया स्मृती. आता या नमनामध्ये भगवान शंकरांचंही आगमन झालंय. पहा किती मी मगाशी सांगून गेलो, हे सद्गुरूंचं वर्णन किंवा हे नमन विस्तार करणं माझ्यासारख्या सामान्य जीवाचं खरीच पात्रता नाही, परंतु तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आपण हे पाहत आहोत दादा. पहा इथं माऊलीने सांगितलं गेलं त्रिगुण त्रिपुरारी वेढिला. इथे गणेश पुराणातली प्रथमता कथा घेतली. आता त्याचं अन्वय कसा लावायचा आपण पुढं पाहू, आधी कथा पाहू. गणेश पुराणामध्ये त्रिपुरासूर नावाचे राक्षस त्या ठिकाणी होते. 3 राक्षस त्या ठिकाणी होते. तारकासुरांचे हे मुलं, तारकासुरांची मुलं त्या ठिकाणी होती. 3 जण होते म्हणून त्रिपुरासूर त्या ठिकाणी म्हटलं होतं त्यांना. तारकासुरांना स्कंदस्वामींनी त्या ठिकाणी मारलं. त्यांनी उच्छाद मांडला म्हणून तारकासुरांना स्कंदानी त्या ठिकाणी काय केलं, त्यांचा स्कंदानी म्हणजे भगवान शंकरांच्या त्या ठिकाणी स्कंदानी त्यांचा वध केला. आणि मग स्कंदानी वध केल्यानंतर ही ती जी 3 मुलं होती त्यांची नावं मला वाटतं, त्यांची नावं तारकाक्ष, मी लिहून घेतलंय, तारकाक्ष, कमललोचन आणि विद्युन्माली असे 3 हे त्रिपुरासूर त्या ठिकाणी होते. त्यांनी ब्रह्मदेवाची प्रार्थना केली, ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली, ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि ब्रह्मदेवांना प्रसन्न करून त्यांना वर मागितला की आमच्या वडिलांना मारलंय म्हणून तुम्ही काय करा, तर आम्हाला अमर करा. ब्रह्मदेव म्हटले मीच अमर नाही तर तुम्हाला कसं अमर त्या ठिकाणी करताना मला तो वर देत नाहीत, नाही दुसरा वर मागा. मग त्याने सांगितलं की असं करा, 3 नगराची निर्मिती करा. एक सुवर्णाचं नगर, एक रुप्याचं नगर आणि एक लोखंडाचं नगर. ही 3 नगरं तुम्ही उत्पत्ती करा आणि ती 3 नगरामध्ये आमचं तिघाचं वास्तव्य राहू द्या. ती नगरं अंतरिक्षामध्ये म्हणजे आकाशामध्ये फिरती त्या ठिकाणी राहावीत. आणि ज्या वेळेला ती 3 नगरं एक वर्षातून एक क्षण एका रेषेत येतील त्यावेळेला जे कोणी बाण सोडतील त्या बाण सोडल्यानंतर आमचा मृत्यू होईल, असा वर त्या ठिकाणी त्यांना दिला गेला. असा वर दिल्या गेल्यानंतर ते मातले गेले. अंतरिक्षामध्ये ते आपली नगरं फिरवू लागली. अंतरिक्षामध्ये नगरं फिरवत असताना काय करतात, तर उच्छाद बांधला. कधी स्वर्गलोकामध्ये जावं, कधी भूलोकामध्ये यावं, कधी त्या ठिकाणी सृष्टीला त्रास द्यावा, असं त्यांनी उच्छाद बांधला. मग भगवान शंकराने काय केलं ऐका, फार सुंदर अशा प्रकारची कथा इथं का मांडली, इथं का माऊलीने या ठिकाणी त्रिपुरारी वेढीला ही कथा मांडली, याचं अत्यंत सुंदर उदाहरण या ठिकाणी आलं बरं का. मग काय केलं त्यांनी, ते आकाशामध्ये फिरू लागले. भगवान शंकराने काय केलं की ते ज्या वेळेला एका रेषेमध्ये आले त्यावेळेला बाण सोडला तरी सुद्धा त्यांचा वध झाला नाही.
भगवान शंकरांनी विचार केला की बाबा यांना वर आहे की एका राशीमध्ये आल्यानंतर यांचा वध होईल, मग यांचा वध का झाला नाही. भगवान शंकरांनी आत्मचिंतन केलं आणि आत्मचिंतन केल्यानंतर असं कळलं की आपण गणपतीची प्रार्थना केली नाही, गणाचे स्वामी असणाऱ्या गणपतीची प्रार्थना त्या ठिकाणी केली नाही, म्हणून यांचा वध झाला नाही. आता पहा, लौकिकानं जर बघितलं तर भगवान शंकरांचे पुत्र श्री गणेश, तरी सुद्धा भगवान शंकर, आता इथं गणेश हे भगवंताच्या रूपामध्ये आहे आणि त्या भगवंताच्या रूपामध्ये असल्यामुळं किंवा त्या ठिकाणी गणपतीच्या रूपामध्ये त्या ठिकाणी असल्यामुळं भगवान शंकरांनी पुन्हा गणपतीची प्रार्थना केली. पुन्हा गणपतीची प्रार्थना केली, पुन्हा ते एका रेषेमध्ये आल्यानंतर बाण सोडला आणि हा त्रिपुराचा वध त्या ठिकाणी झाला. ही कथा माऊलीने या ठिकाणी का घेतली पहा. आता याचा अन्वय आपण या ठिकाणी लावू. त्रिपुरारी वेडीला, हा जीव त्रिपुरारीमध्ये वेडलाय. कुठल्या त्रिपुरारीमध्ये वेडलाय? रज, सत्व आणि तम. सत्व, रज, तम या 3 गुणामध्ये हा जीव वेडला गेलेला आहे. जीव सत्वगुणामध्ये सुद्धा वेडलाय. सत्वगुणामध्ये सुद्धा साधक त्या ठिकाणी थांबला जातोय. सत्वगुण सुद्धा, कारण या 3ही गुणाचा अंगीकार किंवा हा जीवत्व दुर्गी त्या ठिकाणी आडला गेलेला आहे. रजगुण, तमोगुण हे तर सोडलेच पाहिजेत, पण सत्वगुण सुद्धा त्या ठिकाणी सोडला गेला. सत्वगुण म्हणजे हा सत्वगुण धरानं, ते जे पहिलं नगर होतं ना, कशाचं होतं? सुवर्णाचं नगर होतं, सोन्याचं नगर होतं, त्यामध्ये सत्वगुणाला बसवा. रजगुणाला रुपयाच्या नगरामध्ये बसवा. समगुणाला त्या असणाऱ्या लोखंडाच्या नगरामध्ये बसवा. परंतु हे 3ही गुण, ही 3ही नगर आपल्या जीवनातून संपायचीत. सत्वगुणाचा म्हणजे कशाचा अभिमान आहे आपल्यामध्ये? मी अभ्यास आहे किंवा अभ्यासानं मी भगवान परमात्म्याला प्राप्त करू शकेन, भगवान परमात्मा अभ्यास योगानंच मला त्या ठिकाणी प्राप्त होईल, हा समोगुण सत्वगुण तोही त्या ठिकाणी सोडला गेला पाहिजे. जीवत्व दुर्गी आडला, जीव दुर्गामध्ये त्या ठिकाणी आडला जातोय. बघा, भगवान शंकर त्या ठिकाणी म्हणतात की या जीवत्व किल्ल्यामध्ये ही 3 नगर, ह्या 3 किल्ल्यामध्ये हे जीवत्वाच्या आधारानं त्या ठिकाणी चला समाविष्ट होतात. जीवत्व दुर्गी म्हणजे काय? मी जीव आहे, मी जीव आहे, यामध्येच आलं. मी देह आहे. वास्तविक पाहता आत्मा हा जीव नाही आहे. सगळ्याच्या हृदयामध्ये आत्म्याचं वास्तव्य त्या ठिकाणी, परंतु आपण आत्म्याचं चिंतन त्या ठिकाणी करत नाही. या 3.5 हाताच्या देहाचं चिंतन त्या ठिकाणी करतो. मी जीव आहे, मी कोण आहे? मला सांगा, आपल्याला नाव त्या ठिकाणी प्राप्त होतं. कधी नाव प्राप्त होतं? आपण जन्माला आल्यानंतर त्या ठिकाणी हे नाव त्या ठिकाणी प्राप्त होतं. जन्माच्या माध्यमातून आधी नाव होतं का? आधी त्या ठिकाणी नावच नव्हतं. आपण कोण आहोत? मी मगाशी सांगून गेलो, ममय वंशो जीव लोके, जीवभूत सनातना. हे भगवंताचेच अंश आहेत. हे आपण त्या ठिकाणी विसरलं जातो. कशाच्या माध्यमातून विसरतोय? तर या 3 गुणाच्या माध्यमातून. त्या 3 गुणामध्ये मग कोण रजोगुणामध्ये असेल, कोण सत्वगुणामध्ये असेल, कोण त्या ठिकाणी तमोगुणामध्ये असेल. हे 3ही गुण त्या ठिकाणी सोडले गेले पाहिजेत. मग तो कोण सोडवतात? ते कोण सोडवतात? तर त्रिगुणातून सोडवणं हे अवघड गोष्ट आहे. त्यासाठी काय करावं लागेल? तर भगवंताला शरण जावं लागेल. तो आत्मशंभूने सोडविला. तो आत्मशंभू म्हणजे आत्माराम असणाऱ्या भगवान शंकराने त्या ठिकाणी सोडविला. कारण पहा, संत आणि देव वेगळे त्या ठिकाणी नाहीत. तुकाराम महाराजांनी सांगितलं, माझी या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणाची गुरु होय रे. पडिये देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणापाशी न्यावे. पडिये देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणापाशी न्यावे. म्हणजेच तो आत्मशंभूने सोडविला. पण कसं? तुझी या स्मृती. कुणाची स्मृती? कुणाची आठवण? भगवान शंकरांची आठवण किंवा श्री गणेशांची, सद्गुरूंची आठवण. श्री गणेश रूपी असणारे सद्गुरू, त्यांची आठवण केल्याशिवाय, कारण भगवान परमात्म्याला आठवल्याशिवाय भगवान परमात्मा प्राप्त त्या ठिकाणी होत नाही. भगवान परमात्म्याची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर भगवान परमात्म्याला शरणच जावं लागेल. म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी, तो हा उतरेला पार भवदुस्तर नदीचा. हा भवदुस्तर नदीचा पार ह्या जीवत्व दुर्गामधून जर साधकाला त्या ठिकाणी बाहेर पडायचं असेल तर काय करावं लागेल? या त्रिपुराने वेढलेला जो साधक आहे, तो साधक काय होईल? तर या जीवत्व दुर्गातून बाहेर पडेल. तो आत्मशंभूने त्या ठिकाणी, आत्मरूपी शंकर,
इथं शंकर कोणाला म्हणलंय? आत्मरूपी शंकर, भगवान शंकर. कारण सोडवणारे कोण आहेत? भगवान शंकर आहेत. म्हणून आत्मरूपी भगवान शंकरांना त्या ठिकाणी काय झालं? तुमच्या स्मृतीने त्या ठिकाणी काय व्हावं लागेल? त्या ठिकाणी सोडवावं लागेल किंवा त्या ठिकाणी सांगतात. इथं सद्गुरूंचं स्मरणच करावं लागेल. श्वेतकेतूला उपदेश केलाय तत्वमसी म्हणून, ते तूच आहेस हे जे उपदेश हा कोणी केला? सद्गुरूंनी उपदेश केला. सद्गुरूंनी उपदेश केल्यानंतरच ते तत्वमसी कळतं. आणि म्हणून हा जीवत्व दुर्गी, हा जीवत्व, हा जीव कोणाचा आहे? भगवंताचाच अंश आहे. ह्याचं ज्या वेळेला आकलन होईल, ह्याचं ज्या वेळेला आपण कळलं, त्याच वेळेला या त्रिगुणातून आपण त्या ठिकाणी बाहेर पडू. आणि त्यासाठी आपल्यावरती सद्गुरूंची कृपा असली पाहिजे. म्हणून माऊली या ठिकाणी म्हणतात की तुम्ही आत्मशंभूने सोडविला, म्हणून अशी कृपा आमच्यावरती त्या ठिकाणी व्हावं आणि त्या गणेशांची स्मृती आपल्यामध्ये या ठिकाणी राहावं, अशी ही माऊलींची अभिप्रेत असणारी ही प्रार्थना आहे. पुढं माऊली त्या ठिकाणी म्हणतात, म्हणून शिवेसी कांटाळा गुरुत्वे तुची आगळा, तरी हळू माया जाळा माझी तारुणी. मग त्या ठिकाणी सांगितलं गेलं. आता फार सुंदर वर्णन त्या ठिकाणी केलं पहा. म्हणून शिवेसी कांटाळा, तुमची शंकराबरोबर ती तुलना केली असता. बघा, तुमची कोणाची? भगवान गणेशाची शंकरांबरोबर ती जर स्तुती केली तर ती स्तुतीमध्ये काय होईल म्हणतात? ती स्तुती म्हणून शिवेशी कांटाळा, कांटाळा म्हणजे तुलना केली तर गुरुत्वे तूची आगळा. कोण? भगवान गणेश तुम्ही आगळा आहे म्हणतात. पहा, आता देव आणि सद्गुरू यामधला फरक, यामधली कृपादृष्टीचा फरक या ठिकाणी माऊली म्हणतात. तर भागवतामध्ये एक उदाहरण त्या ठिकाणी येतं. भागवतामध्ये ज्या वेळेला भगवान परमात्मा परधामाला जायला निघालेले होते, त्यावेळेला भगवान परमात्म्याने नारदांना सांगितलं की नारद म्हणे तुम्ही आमच्या घरी या. आमच्या घरी येऊन काय करा तर तुम्ही आमच्या वडिलांना म्हणजे वसुदेवांना त्या ठिकाणी उपदेश करा किंवा त्यांना ब्रह्मज्ञान त्या ठिकाणी सांगा, असं सांगितलं गेलं. नारद दुसऱ्या अध्यायामध्ये, भागवतामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये त्याचा विस्तार येतो. पहा, नारद मुनी घरी आले. वसुदेवाने नारद मुनींची पूजा वगैरे त्या ठिकाणी केली. अत्यंत सुंदर अशा प्रकारची वसुदेवानी पूजा केली. नारद मुनींची सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची पूजा केली. आणि पूजा करून नारद मुनींना आसनावरती वसुदेवानी बसवलं. आणि वसुदेवानी नारद मुनींना विनंती केली की तुम्ही मला ब्रह्मज्ञान सांगा, ब्रह्मप्राप्ती मला तुम्ही करून द्या, असं नारद मुनींना विनंती केली. नारद मुनी हसले. नारद मुनी हसल्यानंतर त्या ठिकाणी नारद मुनी म्हणतात, साक्षात ब्रह्मच तुमच्या घरी आहे, साक्षात ब्रह्मच तुमच्या घरी आहे, तरीसुद्धा तुम्ही माझ्याकडून ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून घ्या किंवा ब्रह्मज्ञान सांगा, असं त्या ठिकाणी म्हणता. वसुदेवांनी केलेलं वर्णन अत्यंत सुंदर अशा प्रकारचं वर्णन आहे. देवाचं वर्णन वसुदेवानी या ठिकाणी केलं. त्यावेळेला भागवतामध्ये भजंती ये यथा देवान देवा अपि तथैव ज्ञानम छायेव कर्म सचिवा साधो दीनवत्सला. वसुदेवांचं वर्णन त्या ठिकाणी सांगितलं गेलं. वसुदेव वर्णन करतात कसं आहे, हा देव आहे ना तो छायेसारखा आहे. भगवान परमात्मा कसा आहे? छायेसारखा. छाया म्हणजे आपली सावलीसारखा तो देव आहे. हात वरती केला तर वरती करतो. आपण हात वरती केला तर ती छाया वरती जाते, आपण हात खालती केला तर छाया खालती जाते, असं तो छाया. तिथलं वर्णन पहा, अत्यंत सुंदर वर्णन त्या ठिकाणी केलं. नाथ महाराज त्या ठिकाणी सांगतात, जे जैसे देव यागे यजती तैसेची फळे देव देती, ते भजन त्याचे वेगणी सुचिती ऐसी गती देवाची. जैसा पुरुष वेठे तैसे छाया नटे, तेवी भजने देव प्रसन्न मोठे. एरवी उपराठे विघ्न करती, जवजव सूर्यप्रकाश असे, तव तव छाया सरसी दिसे. निज कर्मे देव ही तैसे, कर्मवेशे प्रसन्न, सूर्यास्तमानी छाया नसे. अभजने देव शोभती तैसे, एवं लाचुंगे देव ऐसे, तुही अनायसे जाणसी.
इतर देवाची काय कथा, ऐका, इतर देवाची काय कथा, इतर देवाची कथा कोण, थोरला देव लाचुंगा पूर्ण. तो थोरला देव सुद्धा कसा आहेत म्हणतात, लाचुंगा पूर्ण. तोही न भेटे जीव घेतल्या विण, भेटल्याचे आपण गर्व भास सोशी. त्याचे जीवे सर्वस्व भजन, केल्या निजांग देवनी होय प्रसन्न. परी न भजे त्याची घरा आण, विसरोनी आपण कदा नवचे. तैसे नव्हे तुमची बुद्धी, दीन दयाळ त्रिशुद्धी. बघा आता सद्गुरूंचं वर्णन त्या ठिकाणी कसं करतात. तैसे नव्हे तुमची बुद्धी, दीन दयाळ त्रिशुद्धी. तव तू केवळ कृपानिधी, ऐकते विधी सांगेन. काय काय तुम्ही केलं पुढे सांगतात. तू व्यास देखुनी सज्ञान, उपदेश दे गुह्य ज्ञान. द्रुह बाळका ज्ञान म्हणून जाणून उपेक्षी, प्रल्हाद उपेक्षेला जेव्हा. दैत्यपुत्र न म्हणती तेव्हा, तुझ्या कृपेचा हे लावा तो निज समाधीनांसी. केवळ वाट पाडा देख, भजने विन एकाएक. महाकवी केले वाल्मिक, अमर आवश्यक वदती. देखो नित्याच्या ग्रंथाशी, सुख हो सांडे सदाशिवाशी. ऐशी कृपाळू तोशी, अनाथाशी कुवसा. काय वर्णन त्या ठिकाणी केलं पहा. माऊली देव कसे आहेत, देशील तेव्हा घेशील ऐसा हे शिवदार. म्हणून त्या ठिकाणी म्हणतात तुमची, आपण काय पाहतोय, म्हणून शिवेशी कांटाळा. शिवाबरोबरती जर तुमची त्या ठिकाणी तुलना केली, शिवाला इथे ईश्वर रूपामध्ये बघितलं, गणेशांना सद्गुरू रूपामध्ये त्या ठिकाणी बघितलं. आणि सद्गुरू रूपामध्ये गणेश कशी कृपा करतात आणि देव कशी कृपा करतात, मग आपण या ठिकाणी पाहून आलो. नाथांनी त्या ठिकाणी फार सुंदर सांगितलं गेलं. काय म्हणतात नाथ त्या ठिकाणी, इतर देवाची कथा कोण, थोरला देव लाचुंगा पूर्ण. अरे तो थोरला देव आहे, तो लाचुंगा. लाचुंगा म्हणजे लाच घेणार आहे. देशील तेव्हा घेशील, पत्रम पुष्पम फलम तोयम. काहीतरी ते भगवान परमात्म्याला द्यावं लागते की नाही, दिल्याशिवाय भगवान परमात्मा देत नाही. भगवंताच्या दर्शनाला आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला काही घेऊन गेलं पाहिजे, भगवंताला थोडं दिलं पाहिजे आणि भगवंताकडून घेतलं पाहिजे. ही अवस्था त्या ठिकाणी सांगितलं गेलेली आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हणतात, इतर देवाची कथा कोण, थोरला देव लाचुंगा पूर्ण. तोही न भेटे जीव घेतल्या विड. भगवान परमात्मा कधी भेटते, इथून आपण गेल्यानंतर तो भगवान परमात्मा, तोही न भेटे जीव घेतल्याविण. आणि ठीक आहे, तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी गर्भवास भेटल्याचे आपण गर्भवास सोशी. असा हा भगवान परमात्मा त्या ठिकाणी म्हणतात. परंतु सद्गुरू कसे आहेत, सद्गुरू कुठले, कारण बुडते हे जन न देखवे डोळा, ही संतांची वस्तुस्थिती आहे. संत भगवान परमात्मा त्या ठिकाणी पाहत आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हणतात, तैसी नव्हे बुद्धी तुझी, दीन दयाळ त्रिशुद्धी. तू केवळ कृपानिधी, ऐकतो विधी सांगेन. मग कोणाकोणाचा उद्धार केला, व्यासांचा उद्धार केला, गुह्य ज्ञान ध्रुव बाळांचा उद्धार केला. ध्रुव बाळ लहान आहे म्हणून उपेक्षित केलं, व्यास मोठेत म्हणून तुम्ही दिला. ध्रुव बाळानं उपेक्षा केली का, नाही हो, ध्रुव बाळावरती पण कृपा त्या ठिकाणी केली. प्रल्हादाला तो दैत्यपुत्र आहे म्हणून प्रल्हादाचा उपेक्षा केली का, नाही, त्या प्रल्हादाचा उद्धार सुद्धा केला त्या ठिकाणी सांगितलं गेलं. किंवा त्या ठिकाणी सांगितलं गेलं, केवळ वाटपाडा देव. तो वाल्मिक वाटपाडा त्या ठिकाणी होता, त्या वाल्मिकाचा सुद्धा उद्धार त्या ठिकाणी तुम्ही केला भगवान परमात्मा. देखुनी जयाच्या ग्रंथाशी, सुख ओसांडे सदाशिवासी. ऐसा कृपाळू तुझी, अनाथाशी कुवसा. अनाथांचा कुवसा असणारा तो आहे. मग इथं तुलना जर त्या ठिकाणी केली, काय पाहतोय आपण, म्हणून शिवेशी कांटाळा, गुरुत्वे तुझी आगळा. तू आगळा आहेस, तू वेगळा आहेस. तुमचं गुरुत्व वेगळं आहे. का गुरुत्व वेगळं आहे, तर तुम्ही आमच्या पाशी सद्गुरू रूपामध्ये आम्ही तुम्हाला बघितलंय. श्री गणेशांना सद्गुरू रूपामध्ये आम्ही तुम्हाला या ठिकाणी बघितलंय. तरी हळू माया जाळा तारून नेसी. असा असणारा हा आगळा आहे, वेगळा आहे, सर्वश्रेष्ठ आहे, सर्वांचा उद्धार करणारा तुम्ही आहे. हा तुमची जर तुला आता भगवंताची, आणि मी मगाशीच बोलून त्या ठिकाणी गेलो, भगवान परमात्मा किंवा देव आणि गुरु एकच आहे. तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं की नाही सांगितलं, माझी या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणाची गुरु होय देव, पडिये देहभाव. आता हे साधन भाव कसा लावायचा वगैरे त्या अभंगाचं चिंतन करताना अत्यंत सुंदर चिंतन त्या ठिकाणी होतं दादा, वेळेअभावी तिथं जात नाही. असो, मला काय सांगायचं आहे, म्हणून शिवाशी कंटाळा. तुम्ही कंटाळा बरं का, इथं कंटाळा म्हणून शब्द घ्यायचा नाही. इथं जर पाठभेद झाला किंवा इथं जर उच्चार चुकला तर अत्यंत कंटाळा म्हणजे तुलना. एका परड्यामध्ये शिवानं बसवलंय, एका परड्यामध्ये तुम्हाला बसवलंय त्या तराजूच्या, आणि ते तराजू मग कुणाकडे झुकतीये, तुमच्याकडे झुकती. का झुकतीये, तर तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात. तुम्ही संत कृपेमध्ये सद्गुरू कृपे, श्री गुरु सारेखा असता पाठी राखा. इतरांची
श्रीगुरूसारखा असता पाठीराखा. इथं श्रीगुरूंसारखा पाठीराखा तुम्ही या ठिकाणी आहात. राजियाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. ही अवस्था आहे. तुमची जर कृपा झाली तर ही अवस्था त्या ठिकाणी प्राप्त होते. म्हणून त्या ठिकाणी म्हणतात की तू तू गुरुत्वेची आगळा. आगळा म्हणजे विशेष आहे. आगळा आगळा म्हणजे वेगळा आहे. आगळा म्हणजे विशेष आहे. विशेष रूपामध्ये या ठिकाणी का पाहिलं गेलं तर तुमची कृपा कशी होते आपण या ठिकाणी आता पाहून आलो. उपदेशिले गुह्य ज्ञान. तुम्ही गुह्य ज्ञानाचा उपदेश करताय. तुम्हाला हे जग बुडते हे पाहावत नाही. बुडते हे जन न देखावे डोळा म्हणून कळवळा येते. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. ही तुमचा विशेष त्या ठिकाणी. जगाचं कल्याण झालं पाहिजे, याच्यावत जीव उद्धारला गेला पाहिजे, याच्यावत जीवाचं समाधान झालं पाहिजे. कुठं समाधान होतं? भगवंताच्या चरणाशी समाधान होते. पण भगवंताच्या चरणाला नेण्यासाठीचा जो मधला दुवा आहे ते संत मंडळी या ठिकाणी मधला दुवा आहेत. ते सद्गुरू दुवा आहेत आणि त्या सद्गुरूंच्या माध्यमातून म्हणून प्रत्येकाने सद्गुरूला शरण त्या ठिकाणी जावं. प्रश्न विचारावा, कोणाला विचारावा? सद्गुरूंनाच विचारावा. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितल्या गेलो म्हणून शिवेशी कंटाळा गुरुत्वे तूची आगळा, तरी हळू माया जाळा तारून नेसी. हळू आहे बघा. सर्वश्रेष्ठ अवस्थेमध्ये सद्गुरूंना त्या ठिकाणी पाहिलं माऊलीने. परंतु माऊलीने विचार पुढं सांगितलं गेलं, परंतु तू कसा आहेस? हलका आहेस. कसा हलका आहेस? नावेसारखा हलका आहेस. पाण्यामध्ये नाव आहे. ती नाव जशी तरंगत त्या ठिकाणी पुढती येते, ती तारण्यासाठी होतीये. भवसागरातून सोडवण्यासाठीची ती नाव आहे आणि ती या मायाजाळातून सोडवण्यासाठी तुम्ही हलका आहे. हलका म्हणजे सोपं आहे, अगदी लवकर प्राप्त होणार आहे, भगवंताची कृपा करून देणार आहे, भगवंताच्या कृपेच्या सानिध्यामध्ये त्या ठिकाणी राहणार आहे तुम्ही. हलकं आहे म्हणून सद्गुरूंना त्या ठिकाणी शरण जा. एकदा सद्गुरूंची कृपा झाली, कृपा कटाक्षेने हळले आपुले पदी वैसबिले, ही अवस्था त्या ठिकाणी होती. सद्गुरू सर्वश्रेष्ठ न्यायानं त्या ठिकाणी पाहतात आणि तो साधक, माझा साधक त्या ठिकाणी उद्धरलाच गेला पाहिजे, त्याचा उद्धारच झाला पाहिजे, पुन्हा न येणे या गावा, या अवस्थेमध्ये त्या साधकाची अवस्था झाली पाहिजे. असे ते सद्गुरू हलके त्या ठिकाणी होतात. आणि हलके होतात म्हणजे काय होतात तर सर्वश्रेष्ठ अवस्थेमध्ये त्या ठिकाणी होतात. कृपादृष्टीने पाहतात, मायाजाळातून त्या ठिकाणी सोडवतात. आणि मग सांगितलं गेलं मजशी तारुणी, मला तुम्ही त्या ठिकाणी काय करतात? तारून नेतात. कोण तारणार आहे? तो तरले तर ती भरवसा. हा भरवसा सद्गुरूंवरती त्या ठिकाणी ठेवावा. मला जर या जगातून, कारण मनुष्य देहाच्या ज्ञानातूनच हे फक्त त्या ठिकाणी सोडवलं जाणार आहे, इतरत्न. कारण पशु काय पाप पुण्य जाणती, तिथूनही सोडून होणार, इथंच सोडून होणार आहे. म्हणून सद्गुरूंची कृपा व्हावी, म्हणून सद्गुरूंचा आशीर्वाद त्या ठिकाणी असावा, म्हणून सद्गुरूंना शरण जावं. हा भाव या ठिकाणी माऊली या ठिकाणी म्हणतात. आज या आपली वेळ या ठिकाणी संपल्या गेलेली आहे. आज सद्गुरूंचे या ठिकाणी जो भाव या ठिकाणी माऊलीने मांडला तो माझ्या मतीप्रमाणे मांडण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न केला. जे बरोबर असेल ते माझ्या सद्गुरूंची कृपा, त्या ठिकाणी भगवान पंढरीश पांडुरंगाची कृपा, ज्ञानेश्वरांची कृपा. जे चुकीचं असेल त्याचा अभेर करा, पण जे बरोबर आहे त्याची शिदोरी घ्या आणि